तर रोजच्या आयुष्यामध्ये सर्वसामान्यांकडून वापरल्या जाणाऱ्या अनेक गोष्टी अनेकदा राजकीय प्रतीक म्हणून वापरल्या जातात. लुंगी ही त्यापैकीच एक प्रतीक. गेल्या 2 पिढ्यांपासून दक्षिण भारतीयांच्या संदर्भात वापरला जाणारा लुंगी हा शब्द महापालिका निवडणुकीच्या प्रचारामध्ये पुन्हा एकदा चर्चेत आलाय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जाहीर सभेला लुंगी नेसून आले आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोपांची पुंगी वाजायला सुरुवात झाली. याच राजकीय लुंगी डान्सचा आढावा घेऊया राजकीय शोलेच्या या खास रिपोर्टमधून. दक्षिण भारतात घरोघरी वापरला जाणारा पारंपरिक पोशाख, स्वस्त, सोपा आणि आरामदायी पेहराव. मात्र ही लुंगी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी नेसली आणि सुरू झाला पॉलिटिकल लुंगी डान्स. याला संदर्भ होता राज ठाकरेंनी शिवाजी पार्कवरच्या सभेत भाजप नेते अण्णामलाईंवर केलेल्या टीकेचा. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याचा आरोप ठाकरे बंधू करत असताना अण्णामलाईंच्या वक्तव्यामुळे ठाकरेंना अगदी बॅट खाली बॉल मिळाला. Modi ji at the center, Devendra Fadnavis at the state, and the BJP mayor and BMC. Because Bombay is not a Maharashtra city; it is an international city, and this city has got a budget of 75,000 crore, not a small money. Chennai's budget is 8,000 crore. Bangalore is 19,000 crore. You need good people sitting in the administration to manage the finance. त्यामुळे या चेंडूवर षटकार ठोकण्याची संधी साधत राज ठाकरेंनी थेट अण्णामलाईंच्या लुंगीला हात घातला. काल परवाकडे कोणतरी एक तामिळनाडूमधून रसमलाई आली होती. तो सांगतो मुंबईचा आणि म्हणजे महाराष्ट्राचा संबंध काय, तुझा काय संबंध आहे इथे याचा? यांच्यासाठीच बाळासाहेब बोलले होते, हटाव लुंगी आणि बजाव पुंगी. राज ठाकरेंनी मारलेला हा चेंडू बाउंड्रीवर अडवण्याचा पुरेपूर प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला. अण्णामलाई तसं बोललेच नव्हते असं सांगत राज ठाकरेंच्या आरोपातली हवा काढून घेण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला. महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी सक्तीची आम्ही सांगितलं. त्रिभाषा सूत्रामध्ये इतर कुठली भाषा तुम्हाला शिकायची असेल ती शिकण्याची तुम्हाला मुभा आहे, पण सक्तीची मराठी असणार आहे. एवढ्या बॅटिंग नंतर ही मॅच संपेल असं सर्वांनाच वाटत होतं. मात्र सोमवारी शिवाजी पार्कवर झालेल्या महायुतीच्या जाहीर सभेत रवींद्र चव्हाण लुंगी नेसून आले आणि त्यांच्या या नव्या गेटअपनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. शिवसेना प्रमुखांनी दिलेला हटाव लुंगीचा नारा राज ठाकरे पुन्हा जिवंत करू पाहत असताना चव्हाणांच्या लुंगीनं ठाकरेंना आयतं कोलीत दिलं. अचानक चव्हाणांनी लुंगी का नेसली? दक्षिण भारतीयांवर टीका करणाऱ्या ठाकरे बंधूंना खिजवण्याचा हा प्रकार तर नाही ना, की इतर काही कारणामुळे चव्हाण लुंगी नेसून आले? याबाबतच्या तर्कवितर्कांना उधाण आलं. मात्र त्यानंतर स्वतः चव्हाणांनीच याचं स्पष्टीकरण देत चर्चा शांत करण्याचा प्रयत्न केला. पण चव्हाणांनी गुडघ्याच्या दुखापतीचं दिलेलं कारण राऊतांना काही पटलं नाही. ते न पटण्याचं लॉजिक सांगत राऊतांनी चव्हाणांना घेरण्याचा प्रयत्न केला. बहुतेक त्यांना सुद्धा पुढल्या वेळेला तामिळनाडूत निवडणूक लढायची किंवा केरळला लढायची असा त्याची, कारण महाराष्ट्रात यापुढे जिंकणार नाहीत मराठीच्या मुद्द्यावर. त्याच्यामुळे त्यांनी जर प्रदर्शन केलेलं आहे, हा अण्णामलाई इफेक्ट आहे भाजपवरचा, रसमलाई इफेक्ट राजसाहेबांच्या भाषेमध्ये. 1 दिवसाआधी एक लुंग्या सुंग्या मुंबईत येतो तामिळनाडूतून आणि मराठी माणसावर हल्ला करून जातो आणि तुम्ही त्यानं दिलेली लुंगी घालून फिरताय. त्यानंतर मात्र चव्हाणांचंही पित्त खवळलं. त्यांनी आदित्य ठाकरेंचे लुंगीतले फोटो शोधून काढले आणि हिंदी सिनेमातला डायलॉग मारत खरमरीत फेसबुक पोस्ट केली. जिनके खुद के घर शीशे के हों वो दूसरों के घर पर पत्थर नहीं फेका करते. गुडघ्याच्या व्याधीमुळे मी तसा पेहराव केलाय. निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचारादरम्यान झालेली दुखापत हे त्याचं मुख्य कारण. मुळात ती माझी वैयक्तिक बाब आहे. राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष, शेवटी स्वतः हे विचारधारेचे संस्कार आमच्यावर आहेत. म्हणून तुम्ही जीभ उचलली तरी मी संयम राखून आहे आणि राहील. राहिला प्रश्न टीकेचा, तर ज्यांच्याकडे स्वतःच्या कामाबद्दल आणि विकासावर बोलण्यासारखं काही नसतं ते असली विधानं करत असतात. मतांसाठी लुंगी घालणाऱ्यांचा फोटो खाली आहेच. बाकी संजय राऊत यांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. त्यांना निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा.
तर चव्हाण आणि राऊत हे एकमेकांशी लुंगीवरून भिडले असताना अमित साटम राजकारणाच्या घसरलेल्या पातळीवरून व्यथित झाल्याचं दिसलं. राजकारण किती खालच्या पातळीला गेलं आहे याचं एक उत्कृष्ट उदाहरण हे आहे. मला असं वाटतं की कुठेतरी आजारपण, इंजरी, त्यांच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे आणि गुडघ्याला दुखापत झाली असल्यामुळे ट्राउझर घालून त्या ठिकाणी त्याच्यावर प्रेशर येऊ नये आणि त्यामुळे ते एका वेगळ्या प्रकारचं वस्त्र त्या ठिकाणी परिधान करतायत. किमान माणसाच्या इंजरी आणि दुखापतीवर तरी बोलू नका ना. मुंबईचे विद्यमान अध्यक्ष विरोधकांना तारतम्य पाळण्याचा सल्ला देत आहेत, तर माजी अध्यक्ष शेलार मात्र आपल्या शब्दातून राऊतांना निर्वस्त्र करू पाहत आहेत. संजय राऊत यांच्या निवडणुकीतली पॅन्ट उतरली गेली आहे आणि त्यामुळे ते दुसऱ्याच्या लुंगीकडे बघतायत. आज ते स्वतः निवस्त्र, काय म्हणतोय मी, संजय राऊत राजकीय दृष्ट्या निवस्त्र आणि त्यांच्या भाषेत नागडे होण्याची परिस्थिती त्यांची झालेली आहे. त्यामुळे ते दुसऱ्याच्या लुंगीकडे बघतायत. कोणी काय पेहराव करावा हा वास्तविक ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न, पण या निवडणुकीत लुंगीच्या निमित्तानं एक प्रकारे कमरेखाली वार सुरू झाल्याचं चित्र आहे. या आरोप प्रत्यारोपात आता मतदार कोणाची लुंगी राखतात आणि कोणाची पुंगी वाजवतात हे पुढच्या 3 दिवसातच कळेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.